नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोय महाकाल नगरी उज्जैनला. उज्जैनला पोहोचण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या नजदीकच्या रेल्वे स्टेशनवरून डायरेक्ट उज्जैन ट्रेन भेटेल किंवा तुम्ही ट्रॅव्हल्सनेही येऊ शकता. तुम्हाला ट्रेन तिकीट 400 ते 600 दरम्यान पडेल. मित्रांनो, हा मंदिराकडे येणारा रोड आहे. तुम्ही बघू शकता रात्री 12:30 ते 1 दरम्यान या रोडवरती तुम्हाला बिलकुलही वाटणार नाही की बाबा रात्र झाली म्हणून. बघू शकता किती गर्दी आहे. हे समोर दिसतंय का, हे आहे महाकालेश्वर टेम्पल. तुम्हाला इकडनं जायचं असेल तर बस मार्गासाठी गेट नंबर 1 ला जावं लागतं आणि इकडनं गेट नंबर 5 या साईडला तुम्हाला डायरेक्ट दर्शन किंवा बघ VIP दर्शनसाठी या साईडला जावं लागतं. हा इथे आहे मंदिर परिसर. रात्रीच्या 12 ते 1 वाजता हा मंदिर परिसर तुम्ही बघू शकता. मित्रांनो, आपण ओंकारेश्वरवरून उज्जैन महाकालला आलोय. तर तुम्ही इथं यायला आपल्याला जवळपास 4 घंटे लागलेत. तर आता मी इथं दाखवतो तुम्हाला. हे जी लाईन बघताय माझ्या मागे, जी रोज महाकालला जी सकाळची भस्म आरती होती, त्या भस्म आरतीसाठी ही सध्या लाईन लागलेली. म्हणजे सध्या आता रात्रीचे 12 वाजलेत. 12 वाजेपासून सकाळी 4 वाजेची जी आरती असते त्या आरतीसाठी 12 वाजेपासून लाईन लागलेली असते. तर आपण तर काही तिकीट काढलं नाही भस्म आरतीचं, त्यामुळे ते तिकीट काढायसाठी तुम्हाला जवळपास महिन्याभराआधीच ते बुकिंग करावं लागतं. किंवा मग तुम्हाला भारत मंदिर आहे, त्या मंदिरापाशी तुम्हाला तिकीट भेटतं, पण ते 2-3 दिवसाचं भेटतं. तर तुम्हाला जर भस्म तिकीट काढायचं असेल तर 2-3 दिवसाआधी काढावं लागतं. आणि जर तुम्हाला डायरेक्ट भस्म आरतीचं लाईव्ह जर फक्त आरतीचं तुम्हाला दर्शन घ्यायचं तुम्हाला सकाळी 4 वाजेपासून लाईनमध्ये लागावं लागतं. तर मित्रांनो, आपण भस्म आरतीचं लाईव्ह दर्शन घेणार आहोत आणि आपण 4 वाजता या साईडला गेट नंबर 5ला आपल्याला लाईन लावावं लागतं भस्म आरतीच्या दर्शनासाठी. आणि भस्म आरतीसाठी आपल्याला गेट नंबर 1 लाईनला लागावं लागतं. त्या ठिकाणी तुम्हाला भस्म आरतीचं तिकीट हे 200 रुपये पर पर्सन तिकीट तुम्हाला काढावं लागेल. तेव्हा तुम्हाला ते 12 वाजेपासून लाईनमध्ये लागलं तेव्हा तुम्हाला ते 4 वाजेपर्यंत तुम्ही गर्भगृहामध्ये पोहोचून तिथे भस्म आरती करू शकता. त्या आरतीचा 5 हिस्सा होऊ शकता. 2 ते 3 घंटे आरती असते. रात्री 3, 4, 5, 6 पर्यंत आरती चालते. त्या ठिकाणी तुम्ही मग आरतीमध्ये सामील होऊ शकता. आणि तुम्हाला फक्त रनिंगमध्ये फक्त चालतं दर्शन घ्यायचं असेल तर इकडनं 5 नंबरच्या गेटनं जाऊन तुम्ही सकाळी 4ला जाऊन ते दर्शन घेऊ शकता. आपण आता बघणार आहोत सकाळी 4 वाजता भस्म आरती. ओके. मंदिराच्या परिसरामध्ये तुम्हाला राहण्याची तसेच जेवणाची उत्तम सोय आहे. या ठिकाणी तुम्हाला राहण्यासाठी हॉटेल्स तसेच धर्मशाळाही भेटते. मंदिर परिसर हा रात्रभर चालू असतो, त्यामुळे तुम्ही या ठिकाणी कोणत्याही टाइमला आला तर तुम्हाला सर्व सुविधा उपलब्ध होतील. जय जय महाकाल. मित्रांनो, तुम्ही बघू शकता सकाळचे 4 वाजले. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सांगितलं होतं की आपण 12 वाजेपासून जे लोक भस्म आरतीच्या लाईनमध्ये लागले होते, अजूनही लाईन रात्रीपासून तशीच लागलेली आहे. बघू शकता. आपण डायरेक्ट सकाळचे 4 वाजले जाता. सध्या सकाळचे 4 वाजले. तुम्ही सकाळची आंघोळ वगैरे करून भस्म आरतीच्या दर्शनासाठी मी पण सुद्धा इथं लाईनमध्ये लागणार आहे. आता तर आपल्याला डायरेक्ट दर्शन भेटतं. 4 ते 6 ही भस्म आरती चालती. त्या आरती चालू असताना तुम्हाला रनिंग दर्शन भेटतं. म्हणजे समोर आरती चालू असताना तुम्हाला समोरनं महादेवाचं चालतं दर्शन भेटेल. आणि या दर्शनाची लाईन ही रात्री 12-1 वाजेपासून पण सुद्धा चालू असते. आता आपल्याला या लाईनमध्ये लागायचं आहे. इथं तुम्ही ही लाईन माझ्या मागे बघू शकता. आता जस्ट ही जी महाकाल ही सकाळची भस्म आरती असते, त्या भस्म आरतीसाठी मी लाईनमध्ये लागलोय. या लाईनमध्ये जाऊन आपल्याला डायरेक्ट महाकालचं दर्शन होईल. सकाळची भस्म आरती राहील त्या भस्म आरतीचं आपलं दर्शन होईल या लाईनमध्ये उभं राहून. ही लाईन सकाळी 3 वाजेपासून लागते. 4 वाजता लाईनमध्ये लागलोय. आता भस्म आरती म्हणजे काय एवढी लाईन लागलेली असते भस्म आरतीसाठी? तर महादेवाला भस्मप्रिय आहे, त्यामुळे नियमितप्रमाणे रोज सकाळी येथे भस्म आरती केली जाते. या भस्म आरतीची विशेषता म्हणजे स्मशानभूमीमधून आणलेली ताज्या लाशची राख म्हणजेच भस्म इथे महादेवाला लावला जातो. आपण पुढे ती भस्म आरती बघणार आहोत.
बघा असं त्या भल्या मोठ्या गर्दीतनं आता अशी एक लाईन सोडली त्यांनी मध्ये मंदिराकडे भस्म आरती बघण्यासाठी. बघू शकता. अशा प्रकारे आपण या लाईन मध्ये लागलोय. मोरया मोरया. आता आपण जवळपास 1 घंटा लाईन मध्ये होतो तेव्हा कधी आपण मंदिराच्या आतमध्ये पोहोचलोय. येथे दर्शन घेण्यासाठी 2 मार्ग आहे. पहिला मार्ग तुम्ही अशा प्रकारे लाईन मध्ये उभे राहून दर्शन घेऊ शकता. तसेच दुसरा मार्ग म्हणजे तत्काल दर्शन किंवा VIP दर्शन. यासाठी तुम्हाला 250 रुपये तर 500 रुपयापर्यंत चार्जेस पे करावे लागतात. पण मित्रांनो, जी मज्जा लाईन मध्ये दर्शन घेण्याची आहे ते कुठेच नाही. कारण तुम्हाला इथे लाईन मध्ये बिलकुलही बोर होणार नाही. महादेवाचा जयघोष तुमच्या अंगामध्ये नवीन ऊर्जा भरत असतो. बघता बघता तुमचे 2 ते 3 घंटे असे सहजासहजी पार होतात. सकाळी जेव्हा या आरतीमध्ये आल्यावरती जास्त काही तुम्ही जेव्हा यायचा तुम्हाला एकदम मोकळी अशी वाट भेटेल. या साईडला उतरायचं. बघू शकतो माझ्या मागे सकाळी सकाळी बिलकुलही गर्दी नाही आहे. खालून आपण जी लाईन करून आल्यानंतर परत वरती एक अशीच लाईन लागते. आता आपण जाणून घेणार आहोत महादेवाला भस्म का लावतात. पौराणिक कथेच्या अनुसार जेव्हा महादेव आणि गणेश भगवान हे काशीला जाताना विश्रांतीसाठी एका स्मशानभूमीपाशी बसले होते. स्नान करण्यासाठी जेव्हा महादेवाने आपल्या जटा सोडल्या तेव्हा महादेवाचे हे अतिसुंदर रूप हे गणेश भगवानांना दिसले. गणेश भगवानांना असे वाटले आपल्या आईपेक्षा सुंदर या जगात कोणीही असू शकत नाही. त्यामुळे त्यांनी महादेवाला तिथे पडलेला भस्म हा लावला. आता थोड्याच वेळामध्ये आपल्याला भस्म आरती बघायला भेटणार आहे. आपण आणि गर्भगृहामध्ये महादेवाचं पिंड आहे. तिसऱ्या मजल्यावरती बघू शकता इथं नागचंद्रेश्वरांचं मंदिर आहे. ते फक्त नागपंचमीला वर्षातून एकदाच ओपन केलं जातं.
मित्रांनो आत्ताच आपलं दर्शन झालं, तुम्ही बघू शकता माझ्या मागं ह्या साईडलाही किती गर्दी आहे. सकाळी दर्शन झालं, सकाळी 6ला दर्शन झालं आपलं. आपण 4 वाजेपासून लाईनमध्ये होतो. मंदिरामध्ये सकाळी किती गर्दी असते तुम्ही बघू शकता. मित्रांनो आपण आत्ताच महाकालेश्वरचं दर्शन घेऊन आलो. दर्शन घेऊन आल्यानंतर आपण या साईडला आलो, डाव्या साईडला, की इथे तुम्हाला खूप सारे मंदिर बघायला भेटेल. आपण आता पहिले एक मंदिर बघू. इथे एक अशी प्रचलित म्हण आहे की जर श्रावणच्या महिन्यामध्ये तुम्ही आला आणि जर तुम्ही समजा तुम्ही 1 किलो तांदूळ घेऊन आलाय आणि प्रत्येक देवाला एक तांदूळाचा कणही व्हायला तरी तुमच्या जवळचे तांदूळ संपतील, पण इथले मंदिर संपणार नाही. एवढे मंदिर आहे इथे, तुम्हाला मी आता ते दाखवतो. मित्रांनो आपण आता हे दर्शन झाल्यानंतर मंदिराच्या मागे असं एक गार्डन बनवलेलं आहे, तिथं आलो आहे. त्या ठिकाणी खूप सारे देवी देवतांचे पुतळे बनवून लावलेले आहे. आता तुम्हाला एक मी दाखवतो.